नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना असायलाच हवं, कारण आयुष्य खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर नॅशनल डेच्या सेलिब्रेशनचा पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल अशी मी आशा करते. तर आता आपण बोलतो आहोत पार्ट 2 कडे. आणि जसं तुम्ही आधी पाहिलं की आधीच्या व्लॉगमध्ये आपण मिलिटरी परेड पाहिली आणि ती संपता क्षणी बॅरिकेड्स ओपन झाले आणि काही लोक परतीच्या प्रवासाला निघाले आणि काही लोकांनी पार्कमध्ये जाणं पसंत केलं. तर एकदम शेवटच्या क्षणी पावसाने हजेरी लावली, पण परेड कुठेही थांबली नाही, परेड चालूच होती. तर आता आपण जातो आहोत पार्कमध्ये. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतही सांगितलं की ह्या दिवशी बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट वेगवेगळ्या पार्कमध्ये राबवल्या जातात आणि त्यापैकीच एका पार्कमध्ये आपण चाललेलो आहोत, जे इथेच समोर आहे. इथे सकाळपासून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजला अक्षरशः उधाण आलं होतं. ते दरवर्षी येतं, पण आम्ही संध्याकाळी जाण्याचा प्रेफरन्स दिला. तर इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, जसं की इनडोअर आउटडोअर दोन्ही प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होत्या आणि एवढ्या पावसातही मुलांचा उत्साह कुठेही थांबला नाही. ते ॲक्टिव्हिटीचा आनंद घेतच होते. आणि दुसरी एक गोष्ट की फक्त ॲक्टिव्हिटीज नव्हत्या, तर मेडिकल कॅम्प्सही होते, जिथे तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांचं फ्री चेकअपही करू शकता. ते तुम्हाला गाईड करू शकतील. जर काही इश्यू असेल किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तेही तुम्हाला सांगतील. आणि मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी म्हणून वेगवेगळे ट्रॅडिशनल खेळही इथे होते, जे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे मुलांना खेळवू शकता. आणि मला सगळ्यात जास्त ही संकल्पना आवडली की इथे ओपन एअर चेस होतं, कारण आपण मोस्टली चेस बोर्ड किंवा ऑनलाईनवरच चेस खेळतो, पण इथे हेही होतं. आणि ड्रॉइंग, पेंटिंग ह्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज त्यांनी इथे ठेवल्या होत्या, ज्या तुम्ही बनवून घरी घेऊन जाऊ शकत होतात. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे होती, इथे ह्या फोटो बूथ होता, जिथे तुम्ही अनलिमिटेड फोटो काढू शकत होता. काही फोटो मी त्यापैकी शेअर करते. तर पुढे ह्या डान्स वर्कशॉप होता, जिथे कुठले तरी इन्स्टिट्यूटचे टीचर्स होते, जे डान्सच्या मूव्स फ्री ऑफ कॉस्ट इथे सगळ्यांना शिकवत होते. आणि अर्थातच सायकलिंगही होतं, कारण सायकलशिवाय युरोपियन लोकांचा समर जाऊच शकत नाही. खूप सायकलिंग करतात. आणि एक सिंगर होत्या आणि त्यांचा ट्रूप होता. त्यांचे परफॉर्मन्सेस होते, ते ऑलमोस्ट 3-4 तास चालले. ते गाणं काही एवढं कळलं नाही, पण खरंच छान होता आवाज त्या सिंगरचा आणि आम्ही त्याचाही आनंद लुटला. तुम्ही इथे पाहू शकता. तर तुम्ही डान्सही करू शकता आणि फक्त बसून ऐकूही शकता, हाही ऑप्शन तिथे होता. अर्थातच इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर सगळ्यांना भूक लागणार, त्यामुळे स्टॉल्सचाही ऑप्शन इथे होता, ज्यामध्ये ऑब्वियसली फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि हॉटडॉग जे त्यांचे रेग्युलर पदार्थ आहेत. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की जितकी विविधता आपल्याकडे आहे तेवढी इथे नाही. तेच पदार्थ, कोल्ड्रिंक आणि ड्रिंक्स एवढंच फक्त मोस्टली इथे असतं. तर आता आपण जाऊयात पुढे. तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तर होत्याच, पण इथे फ्री वॉटर कॅम्पही होता, जे दिवसभरासाठी तुम्हाला पूर्ण फ्री पाण्याचं वाटप करत होते. तर हे मला खूप विशेष वाटलं, कारण तुम्हाला माहिती आहे इथे पाण्यालाही पैसे द्यावे लागतात. आणि सध्या बेरीजचा सीझन चालू आहे. बेरी, चेरी जे काही आहे सगळं इथे अवेलेबल होतं, तेही तुम्ही घेऊ शकत होतात. अर्थात त्याला तुम्हाला पे करायचं आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की इथे मला असे थोडेसे वेगळ्या स्टाईलचे घोडे दिसले, जे मोस्टली आपल्याकडे नसतात, बर्फाळ प्रदेशात ते दिसून येतात. तर ते आम्ही पाहिले आणि सगळ्या मुलांप्रमाणे मणितनेही इथे त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला आणि त्यानेही खूप मजा केली. प्रत्येक मुलाला एक राऊंड इथे ते देत होते. तर आता आपण जाऊयात पुढे. तर खाद्यसंस्कृतीबाबत जसं मी तुम्हाला म्हणाले, पण खवय्ये ही लोकं तेवढीच आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, इतकी गर्दी आहे. आणि बेल्जियमचे वॅफल्सही फेमस आहे, हेही तुम्हाला कदाचित माहीत असेल. तर त्याचेही 2-3 स्टॉल्स इथे होते. आणि फ्री टॅटू प्रिंटिंग इथे करून दिलं जात होतं. छोट्या मुलांच्या गालावर किंवा हातावर ते बेल्जियमचा फ्लॅग फ्रीमध्ये तुम्हाला स्टॅम्प करून देत होते. तर तेही खूप छान वाटलं. आणि सगळ्या लहान मुलांना ते बलूनचं वाटप करत होते. सगळ्यांना फ्री बलून्स इथे मिळत होते. आणि फुटबॉल हा त्यांचा नॅशनल गेम आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल. तर त्याचेही 2-3 स्टॉल्स होते, जिथे तुम्हाला फुटबॉल पण खेळायचं होतं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या तुम्ही पाहू शकता तेही करायच्या होत्या. तर आता किड्स पार्कमधल्या ॲक्टिव्हिटीज संपवून आपण निघालेलो आहोत जुबेल पार्कला, जिथे ऑलमोस्ट
7:30 वाजले होते मला पोहोचायला. आणि तुम्ही ही गर्दी पाहू शकता नॅशनल डेच्या सेलिब्रेशनची. उशीर झाला होता त्यामुळे थोडंसं गर्दी खूप जास्त लागली आणि बराच वेळ उभा राहिल्यानंतर सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आम्हाला आत सोडण्यात आलं. आणि तुम्ही पाहू शकता हे जे होस्ट आहेत ते फ्रेंच आणि डच या दोन्ही भाषेत अँकरिंग करत होते, पण आपल्याला दोन्ही कळत नाही त्यामुळं तो प्रश्नच येत नाही. आणि इथले जे फेमस सिंगर आहेत बेल्जियमचे, त्यांचे फ्री सिंगिंग शोज इथे होतात, कॉन्सर्ट होतात. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता लेझर शो होतो, आतिषबाजी केली जाते आणि लेझर बीमच्या साह्याने आकाशात वेगवेगळ्या प्रतिकृतीच ते इथे ड्रॉ करतात. आणि ती एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली मला इथे. तर आता आपण थोडा वेळ आतिषबाजी आणि लेझर शोचा आनंद घेऊयात आणि भेटूयात रॉयल फॅमिली आली की मग. आणि त्यानंतर ते लेझर बीमच्या साह्याने तुम्ही इथे पाहू शकता आकाशात वेगवेगळे ड्रॉइंग्स करतात किंवा पेंट करतात. आणि त्यामध्ये सगळ्या फेमस गोष्टी असतात, जसं की आता हे जे चित्र तुम्ही पाहणार आहात ते आहे नकाशामध्ये बेल्जियमचा भाग किती आहे किंवा कसं दिसतं त्याचा. आणि प्रत्येक चित्राबरोबर लोकांचा उत्साह खूप खूप बघण्यासारखा होता. त्यानंतर आहे मॅनेक्यन पीस जे बेल्जियमचं फेमस आहे, त्याला सुसू करणारा मुलगा असंही म्हणतात. तर तेही त्यांनी इथे लेझर बीमच्या साह्याने दाखवलं. आणि आता झालेली आहे रॉयल एंट्री. तुम्ही इथे पाहू शकता किंग फिलिप, त्यांचं कुटुंब आणि त्यांची 4 मुलं ही सगळी प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आलेली आहेत. तर त्यांना बघून तर उत्साह अजूनच वाढला. तर आता पाहूयात पुढचं सेलिब्रेशन. आणि 3ही भाषांमध्ये म्हणजे जसं फ्रेंच, डच आणि जर्मन इथे लिहिलं होतं की लाईफ इज ब्युटिफुल, दॅट मीन्स ला विया ए बेल. आणि सगळीकडे मोठ्या मोठ्या स्क्रीन असल्यामुळे तुम्ही कुठेही उभा असलात तर तुम्हाला ते स्पष्टपणे दिसून येत होतं. तुम्ही इथे पाहू शकता मी ॲक्च्युली खूप पाठीमागे उभी आहे, तरीही मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत होत्या.
आणि जसं तुम्हाला माहिती आहे इथे रात्री 8 नंतर मोस्टली सगळे दुकानं बंद असतात आणि स्ट्रीट स्टाईलचा तर फंडाच नाही आहे. पण पहिल्यांदा मी इतक्या रात्री 11:30 वाजेपर्यंत हे छोटे छोटे स्टॉल्स इथे पाहिले. तर नॅशनल डेच्या दिवशी ही एक गोष्ट मला वेगळी जाणवली. एरवी 8-9 वाजता सगळीकडे शांतता पसरते, पण आज 12 वाजेपर्यंत जल्लोष चालू होता. तर अशा या नेत्रदीपक आतिषबाजीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली आणि कार्यक्रमाच्या सांगतेला त्यांनी कदाचित हे त्यांचं नॅशनल सॉन्ग किंवा अँथम असावं, त्यांनी सांगता केली जे स्क्रीनवर चालू होतं आणि लोक ती गात होती. तर मला खरंच खूप भारी वाटलं हे फंक्शन अटेंड करून. तर आय होप तुम्हालाही आवडलं असेल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये असंच काहीसं नवीन घेऊन. जय महाराष्ट्र. हॅपी बेल्जियम्स नॅशनल डे. धन्यवाद.